अरे मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक असा सिनेमा ज्यात खलनायक इतके भारी आहेत की नायकाला पण घाम फुटतो। हे आहे त्रिशूर, केरळ मधले एक शहर जिथे देवळं आहेत, सण आहेत आणि एक माणूस आहे ज्याच्या नावाने पूर्ण गुन्हेगारी जग थरथर कापतं। त्याचं नाव आहे गिरी। जमीन जुमल्याचा व्यापारी म्हणून ओळख, पण खरं सांगू का, तो त्रिशूरचा सगळ्यात मोठा गुंड आहे। एक फोन आला की काम झालंच समजा। आणि त्याची बायको गौरी सुंदर, समजूतदार आणि गिरीवर जीवापार प्रेम करणारी। दोघांचं आयुष्य एकदम व्यवस्थित आहे। पैसा आहे, ताकद आहे, इज्जत आहे। गिरीची टोळी पण भारी आहे, सगळे विश्वासू, सगळे खतरनाक। कोणी गिरीच्या वाटेला गेला तर बाबा त्याची गोष्ट तिथेच संपते। पण मित्रांनो, हे सगळं बदलणार आहे, कारण शहरात दोन नवीन पोरं आली आहेत आणि यांना कोणाची भीती नाही, ना पोलिसची ना गिरीची। आता बेटा या दोघांना डॉन आणि सिजू। नाव ऐकून वाटतंय ना मोठे शातीर गुन्हेगार असतील। अरे बाबा, हे दोघे म्हणजे पक्के वेडे आहेत। यांना ना नियम माहीत ना मर्यादा। एक दिवस भर दिवसा लोकांसमोर यांनी एका माणसाचा खून केला। काही कारण नाही, काही विचार नाही, बस मूड आला आणि मारलं। पूर्ण त्रिशूर हादरलं। पोलीस सावध झाली, बातम्यांवाले आले, पण या दोघांना काहीच फरक पडत नाही। आणि मग डॉनने गौरीला बघितलं। बाजारात, दुकानात, रस्त्यावर तो तिचा पाठलाग करायला लागला। गौरीला कळलंच नाही की कोणाची नजर तिच्यावर आहे। अरे गिरीसारख्या खतरनाक माणसाच्या बायकोवर नजर, या पोराला मरायचंय का? पण डॉनला काही फरक पडत नाही। तो तर गौरीच्या प्रेमात वेडा झालाय आणि जे याला हवंय ते तो घेतोच। गिरीला कळलं की कोणीतरी त्याच्या बायकोचा पाठलाग करतंय। आणि गिरी म्हणजे काय, तो शांत बसणारा माणूस नाही। त्याने लगेच आपल्या टोळीला बोलवलं, शोधा त्या दोघांना आणि केव्हा सापडतील माझ्या समोर आणा। पण डॉन आणि सिजू सापडत नाहीत इतक्या सहज। हे दोघे म्हणजे सापासारखे आहेत, कुठे ते लपतात, कुठून बाहेर येतात कुणाला माहित नाही। आणि मग एक दिवस गिरीच्या एका माणसाला यांनी पकडलं। जे यांनी त्याच्यासोबत केलं बघवत नाही मित्रांनो। रक्त इतकं होतं की गिरीसाठी हा वैयक्तिक हल्ला झाला। त्याचा माणूस, त्याचा विश्वास आणि त्याची इज्जत सगळ्यावर वार। आता हे युद्ध झालं। गिरी एका बाजूला, डॉन सिजू दुसऱ्या बाजूला, आणि मध्ये अडकली गौरी आणि पूर्ण त्रिशूर। पोलीस पण आली मध्ये, पण यांना कोणाला पकडायचं हेच कळत नाही, गिरीला की डॉन सिजूला। आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली। हॉस्पिटलमध्ये गिरीचे लोक भरती, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी आणि रस्त्यावर तणाव। डॉनने गौरीला सरळ धमकी दिली, तू माझी होशील नाहीतर कोणाची नाही। अरे बाबा, हा पोरगा गिरीला आव्हान देतोय, त्रिशूरच्या सगळ्या खतरनाक माणसाला। गिरीचा पारा चढला। त्याने ठरवलं आता कायदा हातात घ्यायचा। रात्री अंधारात गिरी आणि त्याची टोळी निघाली डॉन सिजूला शोधायला। गाड्या, बाईक्स, हत्यारं, पूर्ण त्रिशूर म्हणजे रणांगण झालं। पण डॉन आणि सिजू पण तयार होते, यांच्याकडे पण योजना होती। आणि मग जे झालं, गिरीला अटक झाली। हो मित्रांनो, नायकाला पोलिसने पकडलं, कारण कायद्यासमोर तो पण गुन्हेगार आहे ना। वारे न्याय, खलनायक मोकाट आणि नायक तुरुंगात। गिरी तुरुंगात, गौरी एकटी घरी आणि डॉन सिजू मोकाट। गौरीला आता कोण वाचवणार? तिचा नवरा तर आत आहे। पण मित्रांनो, गिरीचे संपर्क बाहेर पण आहेत। त्याच्या टोळीनं गौरीला वाचवायला सुरुवात केली। डॉननं हल्ला केला,
गौरीच्या घरावर, गिरीच्या लोकांवर. पण यावेळी गिरीचे लोक तयार होते. मारामारी झाली भयंकर, रक्त, गोंधळ, विध्वंस. आणि मग पोलिसनं शेवटी डॉन आणि सिजूला पकडलं. सायबर सेलनं पुरावे गोळा केले, साक्षीदार आले आणि या दोघांना अटक झाली. गिरीला पण जामीन मिळाला, कारण त्याच्यावर सरळ काही सिद्ध झालं नाही. आणि मग त्रिशूरपुरम सण आला. पूर्ण शहर दिव्यांनी सजलं, ढोल वाजले आणि गिरी गौरी एकत्र सण साजरा करत होते. मित्रांनो, हा होता पणी, एक बदल्याची कथा, जिथे खलनायक इतके खतरनाक होते की नायकाला पण झगडावं लागलं. जोजू जॉर्जनं हा सिनेमा दिग्दर्शित पण केला आणि काम पण. पहिल्यांदाच दिग्दर्शन करणाऱ्यासाठी भारी काम केलंय. डॉन आणि सिजूचे कलाकार सागर सूर्या आणि जुनेज यांनी तर कमाल केली. इतके भयानक खलनायक कधी बघितले नव्हते. तर मित्रांनो, सिनेमा आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धमाकेदार सिनेमा घेऊन येतो. तोपर्यंत रिकॅप रागा, सिनेमा इन मिनिट्स.